मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। ही एक संघर्ष गाथा नव्हे तर ही आहे एक विजय गाथा। MD पूर्ण केल्यानंतर परदेशी जाऊन करिअर करण्याच्या अनेक संधी सोडून आपल्या मातृभूमीमध्ये स्वस्थ समाज निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या ध्येयवेढ्या डॉक्टर अमित राठी सरांची 2013 ते 2016 या 3 वर्षात स्टॉप डायबिटीज मुवमेंटचे नॅशनल हेड असताना प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे वर्कशॉप्स घेऊन त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला। लाखो लोकांना भेटले, लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या प्रणाली तयार केल्या। एका शहरामध्ये सुरू झालेले हे मधुमेह मुक्त भारत अभियान बघता बघता त्यांच्या अथक प्रयत्नांनी पूर्ण देशभरात पसरलं। चला है सीना तान के शान से, दिल का ये काफिला है खुद से ही हार के जीतना। अब तो हर इंतहा बिछा दे मेरी राहों में ऐ जिंदगी, मुश्किलों का सफर हटेगी अब ना कभी ऐ जिंदगी, मंजिलों से नजर सर फिरा दिल मेरा अब रुकेगा कहाँ, सरफरोशी का इरादा है अब झुकेगा कहाँ, खाक में मिलके दिल आतिशे गुल हुआ, जलते जाने का इरादा है अब बुझेगा कहाँ, सर फिरा। या 3 वर्षात संपूर्ण भारतामध्ये हजारो लोकांना मार्गदर्शन केल्यानंतर डॉक्टर अमित राठी सरांना जाणवलं की स्वस्थ समाज निर्मिती फक्त वर्कशॉप किंवा सेमिनार घेऊन होणार नाही, त्यासाठी निरंतर चालणारी एक प्रणाली निर्माण करावी लागेल। तसंच फक्त सरकारच्या ध्येय धोरणातून स्वस्थ समाज निर्माण होणं अशक्य आहे। यासाठी समाजानंच पुढे येणं गरजेचं आहे। समाजानंच समाजासाठी समाजात परिवर्तन घडवलं पाहिजे। यासाठी 2016 मध्ये सरांनी नॅशनल हेडचा रोल रिझाईन केला। ते इचलकरंजीमध्ये परतले आणि शून्यापासून नवीन प्रवास सुरू झाला। सर्व सुखसोयी, नाव, पद, पैसा, अडका सगळं काही सोडून एक नवीन सुरुवात करायची होती। अतिशय खडतर हा काळ होता, कोणाचीही साथ नव्हती। समाज घडवण्यासाठी लोकांना तयार करणं आणि त्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे हे जाणून त्यांनी स्वस्थ जीवनाचे धडे देणारे अनेक कॅम्प आयोजित केले, निरनिराळे उपक्रम राबवले आणि हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचा पाया रचला। साथ कोई हो ना हो, हौसले तो साथ हो, सपने जितनी जिद करे पूरे अपने दम पे हो, सरहदें करना हटे खुद को तुम परवाज दो, दौर बन के उड़ते जाओ, वक्त हो बहते रहो, उठा के आसमान को ऐ जिंदगी ले चले अपने घर, आ देखे होता है क्या है जिंदगी, सरकशी का असर सर फिरा दिल मेरा अब रुकेगा कहाँ, सरफरोशी का इरादा है अब झुकेगा कहाँ, सर फिरा। 3 वर्षातील खडतर प्रयत्नांमधून काही साधक तयार झाले। त्यांना सोबत घेऊन 6 जुलै 2019 साली डॉक्टर अमित राठी सरांनी इचलकरंजीमध्ये फाउंडेशनची स्थापना केली। सरांनी आपले सर्व वैयक्तिक वर्कशॉप आणि सेमिनार संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीच्या स्वरूपात फाउंडेशनमध्ये समाविष्ट केले। जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा
म्हणून पूर्वी जे कोर्सेस सर भरीव फी घेऊन घेत होते ते आता फाउंडेशन मार्फत अर्ध्या शुल्कात उपलब्ध केले. याशिवाय फाउंडेशनद्वारा नाट्यगृहात नॉट आउट 100 सारखे सेमिनार घेतले. लॉकडाऊनच्या काळात फाउंडेशनद्वारा लोकांच्या सकारात्मक मानसिकतेसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. परिणामी लोकांमध्ये हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनचा प्रसार आणि प्रचार होऊ लागला. लोकांना संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा लाभ मिळत होता. माउथ पब्लिसिटी होऊ लागली. लोकच लोकांना प्रणालीकडे घेऊन येऊ लागले. लगा के सब दांव पे आ गए, आजमा लो हमें, आ देखे ले जाती है ये हिम्मतें, अब कहाँ पे हमें के हर डर पार के मिट गए अपने ये फासले, के हर डर हार के मिल गए हमको ये हासिले. स्वस्थ समाज निर्माण करायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली पोहोचवणं आवश्यक होतं. पण इतकं सर्व करून सुद्धा हवी तशी साधकांची संख्या वाढत नव्हती. आजारी पडल्यावर हजारो लाखो रुपये खर्च करणाऱ्या लोकांची स्वास्थ्यासाठी मात्र खर्च करण्याची मानसिकता नव्हती. लोकांची ही मानसिकता बदलणं आवश्यक होतं. यासाठी काय केलं पाहिजे यावर सरांचे अखंड विचारमंथन सुरू होते. समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रणाली पोहोचवणं हाच एक ध्यास होता. हीच तळमळ होती. हीच काळाची गरज होती. या विचारांचं काहूर सरांच्या मनामध्ये उठलं होतं. समुद्र मंथनातून निघाली रत्नांची खाण. सरांच्या विचार मंथनातून हाती लागले समस्येसाठी रामबाण. मार्च 2022 फाउंडेशनमधील क्रांतिकारी निर्णयाचा हा दिवस. ज्यांना जितकं शक्य आहे तितकं स्वेच्छेने दिलेल्या डोनेशनमधून ही संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली सर्वांसाठी निशुल्क करायची असा निर्णय सरांनी कार्यकारिणींसोबत मिळून घेतला, जेणेकरून जनसामान्यांपर्यंत ही प्रणाली सहजपणे पोहोचू शकेल. आणि बघता बघता साधकांची संख्या वाढू लागली. सुरुवातीच्या काही महिन्यातच 80 वरून ही संख्या 300च्या वर गेली आणि फाउंडेशनला मोठ्या हॉलची गरज भासू लागली. त्यामुळेच फेब्रुवारी 2023 मध्ये मेडिकल असोसिएशनचा हॉल घेण्यात आला. पण साधकांची संख्या दिवसागणिक अधिक आणि अधिकच होत गेली. जागेअभावी लोकांना प्रणालीमध्ये जॉईन होण्यासाठी वेटिंगमध्ये थांबावे लागत होते. पुढील काही महिन्यातच साधकांचा आकडा 300 वरून 1200च्या वर गेला. या कालावधीमध्ये फाउंडेशनच्या महिलांसाठी नारी शक्ती सेवा मंचची स्थापना झाली. यामुळं महिलांच्या अभिव्यक्तीला एक हक्काचा मंच मिळाला. हेल्दी फूड रेसिपी एक्झिबिशन, होम रेमेडी एक्झिबिशन, चारोळ्या, कविता निर्मिती यांसारखे अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले. खरोखरच फाउंडेशनच्या वाटचालीत 2022-23 हा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. उड़ले सारा तू सीने विच नचदी आरज़ू, रुक न जरा न तू राह तुझसे है रूबरू, थोड़ा सा तू रख सबर, थोड़ी कर जल्दबाजियां, मंजिल पे रख नजर, सफर लंबा है. ओ शेर की चाल चल रहा, बन के तू आग जल रहा, सांस में आधी आ लिए खून तेरा उबल रहा. ये समानों में शोर है, तेरे हाथों में जोर है, इम्तिहानों की नोक पे हौसलों से संभल रहा. दोन 2023 मध्ये साधक संख्येत कित्येक पटीनं वाढ झाली आणि त्यामुळं पडणारी अपुरी जागा, यामुळं सरांच्या आणि साधकांच्या मनामध्ये फाउंडेशनसाठी कायमस्वरूपी स्वतःची प्रशस्त जागा असावी हा विचार सुरू झाला.
सतत भाडे तत्वावर हॉल बदलत राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे नवी क्षितिजे शोधण्याची गरज होती आणि म्हणूनच सरांनी सर्वांच्या मदतीनं हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे साधना मंदिर उभारण्याचा निर्णय. हे सोपं नव्हतं. खडतर प्रवासातून, अथक प्रयत्नांमधून खूप कमी वेळात फाउंडेशननं गरुड झेप घेतली होती. फाउंडेशनचे मासिक खर्च पूर्ण होण्यासाठी फंड नसताना साधना मंदिर निर्माण करण्याचा निर्णय घेणं ही विश्वासाची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची पराकाष्ठा होती. हे सर्व होणार तरी कसं याचा विचार सरांनी कधीच केला नाही. हां, पण हे निर्माण होणारच याबद्दल त्यांचा अतूट विश्वास होता. आणि तसंच झालं. म्हणतात ना, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है. सरांच्या उत्कट इच्छाशक्तीला सर्व साधकांनी आणि इचलकरंजी परिसरातील दानदात्यांनी शुद्ध भावनेनं मदत केली. बघता बघता 8 महिन्यांमध्ये साधना मंदिराची वास्तू निर्माण झाली. 29 ऑगस्ट 2024 या मंगलदिनी सरांची तपश्चर्या फळाला आली. 3:33 या मुहूर्तांवर साधना मंदिराचा उद्घाटन सोहळा सर्वांच्या साक्षीनं स्वास्थ्यगुरू डॉक्टर अमितजी राठी सरांच्या अमृत हस्ते संपन्न झाला. त्या क्षणी सरांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद, समाधान आणि चमक होती. सर्व साधक वर्गामध्ये खूप उत्साह, आनंद आणि जोश होता. जणू स्वर्गातूनच पुष्पवृष्टी होत होती आणि एकच आवाज सर्वत्र घुमत होता, विजयी भव, यशस्वी भव, शतायुषी भव. हा दिवस आरोग्य क्रांतीचाच होता. या दिवशी आरोग्य क्रांतीचं बीज रोवलं गेलं. नजीकच्या भविष्यात इचलकरंजी वस्त्रनगरी बरोबरच स्वास्थ्यनगरी म्हणूनही नक्कीच प्रसिद्ध होईल. अडथळे असतात फार, मन कचदिल नसावं. रोज चालता चालता ध्येयाचं गाव दिसावं. कठीण संकटांना झेलण्यासाठी आता आपण कंबर कसावी. ध्येयाची लढाई लढता लढता ध्येयाच्या शिखरावर बसावं. डॉक्टर अमित राठी सरांच्या या ध्येय वेड्या प्रवासाला मनापासून सलाम.